मारायले. आवाज कमी करा थोडा. ते मास्टर कमी करा थोडं.
विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाळा ध्यानी. हिरव्याचा वाढवा विठ्ठल सर. रुक्मिणी तुम्ही अखंडाळा ध्यानी. मग सुखा कायवणे झाले सोयी रे त्रिभुवने. देव करा धनी देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. मग सुखा कायवणे झाले सोयी रे त्रिभुवने. लक्ष लावा रे चरणी म्हणे नामयाची जणी. मग सुखा कायवणे झाले सोयी रे त्रिभुवने. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. मस्तके पायावती कर्मकाळ. आज आपल्या सर्वांना हा सेवा करण्याची जी संधी आहे किंवा आज हा जो योग्य दिन म्हणजे आज एकादशी. एकादशीच्या पर्वकाळावर मौजे महातपुरी या गावी एकादशी निमित्त कीर्तन करण्याची सेवा आपल्या सर्वांना उपलब्ध झालेली आहे. आणि या सेवेचं एकमेका सहाय्य करून अवघे
आमच्या बडेताई म्हणल्या करता का कीर्तन. त्यांना म्हणलं एकादशीचं कीर्तन म्हणल्यावर सेवा करायची संधी ठरवलं की नाही. कोणी जर विचारलं तर नाही म्हणायचं नाही आणि माझं कीर्तन ठेवा माझं कीर्तन ठेवा कोणाला म्हणायचं नाही. हा संकल्प मनामध्ये घेऊन आमच्या जनाताई बडे यांच्या शब्दाला मान ठेवून ही सेवा मिळाली ताई तुमच्यामुळे. हे मुनिजन तुम्ही सगळे जे काही भजनी मंडळी आहात यापैकी आता इतर कुणाची मला ओळख नाही. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे केंद्रे साहेब आमच्या सोबत आलेले फडसाहेब आमचा अमोल आणि महिला भजनी मंडळ आमच्या फडताई नेजेताई तुमच्याच गावचे आमचे मुळे सर आमच्या भजनी मंडळामध्ये जोडीने सहभागी असतात. कुठं चला म्हणलं की कधी नाही म्हणत नाही. जागर असो काही असो हिरिरीने भाग घेतात. त्यांना काल कल्पना दिली म्हटलं सर असं असं आपल्याला जायचं म्हणजे एका पायावर तयार काही अडचण नाही. त्यांच्या मिसेस घेऊन आल्या आमच्या मुंडेताई आणि पतंगेताई मृदंगाचार्य मालक आहेत मी पत्नी ते पती. अशा प्रकारे हा जोड आमचे केंद्रीय डॉक्टर साहेब पशुवैद्यकीय अधिकारी आहेत पण आमच्या भजनी मंडळामध्ये सेवा देण्यासाठी तत्पर असतात. आमचे मुळे सर इकडे बसलेले आहेत आमच्या सोबत आले सॉरी टोपे सर मुळे सर इकडे ते लांब जाऊन बसलेत का बसलेत का काय तिकडे तुम्ही पण श्रोतेगण माझ्या वडील तुल्य आई वडिलांसारखे आजी तुम्ही माता भगिनी सगळे ऐकण्यासाठी उपस्थित झाला. तुमच्या सगळ्या चरणावर नतमस्तक होऊन ही सेवा आपण सगळे मिळून करू. आज सेवेकरिता घेतलेला अभंग आहे राष्ट्रसंत नामदेव महाराजांच्या आश्रयाला राहून ज्यांनी आयुष्यभर भक्ती केली अशा महिला संत जनाबाई त्यांचा हा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगातून ओझरता सांगून पुढे आपण अभंगाकडे जाऊ. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करा अखंड स्मरण करा आणि त्यामुळे आपल्या जीवनात काय काय बदल होईल आणि त्याच्यामुळे आपलं जीवन कुठपर्यंत आपण आपल्या जीवनाला कोणत्या गतीपर्यंत नेऊ शकतो हे पहिल्या चरणामध्ये विठ्ठल रुक्मिणी अखंड आणा ध्यानी. आपण विठ्ठल रुक्मिणीला अखंड ध्यानात आणायचं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसऱ्या चरणात त्यांनी सांगितलं आहे की मग सुखा काय होणे झाले सोयीरे त्रिगुणे. जर विठ्ठल रुक्मिणी तुम्ही जर मनात आणले तर तुम्हाला तुमच्या सुखाला पारावर राहणार नाही. तिसऱ्या चरणात त्यांनी सांगितलं आहे की देव करा धणी. तुम्ही आपला धणी कुणाला करा देवाला करा. मग काय होईल देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. ही रिद्धी सिद्धी आपोआप तुमच्यापासून येईल त्यासाठी वेगळी साधना करायची गरज नाही. आणि शेवटच्या चरणात लक्ष लावारे चरणी म्हणे नामयाची जणी. पांडुरंगाच्या चरणावर लक्ष लावायला सांगितलंय. हा झाला ओझरता अर्थ. आता जसं माझ्या बुद्धीला येईल कारण प्रत्येक अभंगाचा अर्थ प्रत्येक जण सारखाच सांगता येत नाही. ईश्वरानं दिलेली बुद्धी कुणाची कमी कुणाची जास्त कुणाचा अभ्यासही जास्त आणि अभ्यास करून आल्यावर पण ह्या गादीवर उभं राहिल्यास किती स्मरणात ठेवायचं किती सुटून जायचं हे ईश्वराच्या हातात असतं. जशी जमेल तशी सेवा आपण आता 10 वाजले आधीच यायला उशीर झाला क्षमा. आणि आपण किती
किती करायची? 11 पर्यंत 1 तास, जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 तासामध्ये सेवा आवरून घेऊ. विठाला सर्वप्रथम आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो, हा आपला भारत देश खूप महान, म्हणजे सगळ्या जगामध्ये महान आहे. का आहे? कारण हा जो आनंद आपण आज इथं मंदिरात घेत आहोत ना, हा फक्त आपल्याच देशात आहे. आपल्या देशातच आहे, दुसरीकडे कुठं नाही. आणि त्यानंतर आपल्या देशापेक्षा आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रापेक्षा आपला मराठवाडा, आणि ज्यांचा आपण अभंग घेतला त्या तर आपल्याच घरातल्या संत जनाबाईंचं मूळ गाव गंगाखेड. आता हे बाहेरच्या लोकांना सांगायला बरं वाटतं, पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण इथलेच आहे. पण कसं असतं, अति परिचय आवडण्यास कारण. अति जवळच्या माणसाची आपल्याला तितकी आवड नसते जेवढी लांबली असते. जनाबाईंचं काय महत्व आहे, काय त्यांचं महानत्व आहे, त्यांच्यामध्ये काय श्रेष्ठत्व आहे, हे आपण जवळ रोजच्या परिचय नसल्यामुळे एवढं आपल्या लक्षामध्ये येत नाही. अशा या जनाबाई, आज त्यांचं तर वर्णन आपण आपल्या अभंगातून करणार आहोत. पण आज एकादशीचा पर्वकाळ असल्यामुळे आपण बघू एकादशी म्हणजे काय. माझ्या माता भगिनींनो, एकादशी 15 एकदा. आणि मला असं वाटतं की आज कीर्तनाला जेवढे आले असतील एवढे एकादशी धरलेलेच असतील. 90% तर असतातच, 1-2 नसते तरी. तर एकादशी हा आपल्या वारकरी संप्रदायाचा, आपल्या वैष्णव धर्माचा महत्वाचा धर्म म्हणजे व्रत. एकादशीला व्रत म्हणलेलं आहे, व्रत एकादशी. एकादशीचं व्रत शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 3 दिवसाचं आहे. पण आपण
आपल्याला द्वादशीची आणि अशी एकादशीचं व्रत शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे. पण आपण प्रपंची जीव एवढं होत नाही. आपण एका दिवशी एकादश करतो, एका दिवशी करतो, पण नुसता उपवासच करतो. मला हे सांगायचं आहे की एकादशीच्या दिवशी नुसता उपवास न करता ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे, त्याला एकादश म्हणता येईल. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे देवाच्या जवळ. एकादशीच्या दिवशी जर आपण चिंतन केलं, मनन केलं, तर ती खरी एकादश आपल्याला. नुसतं पोटाला जर उपाशी राहून जर आपल्याला पुण्य लागणार असेल किंवा एखादं उपाशी राहूनच आपल्याला एकादशीचं पूर्ण फळ मिळणार असेल, तर कितीतरी लोक आहेत अन्न पाण्यावाचून उपाशी. नुसतं उपवासाचं महत्व नाही, महत्व दोन्ही आहे, उपवास आणि नामचिंतन. आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम घालून दिला की दिवसभर जरी तुम्ही तुमच्या शेतात गेलात, कामाला गेलात, धंद्याला गेलात, तुम्हाला नाही नामचिंतन घडलं तर रात्री का होईना तुम्ही जागर करा. मग एकादशीच्या दिवशी आपल्या संप्रदायाप्रमाणे आपण रात्री काय करत असतो? कीर्तन किंवा भजन, जमलं तर रात्रभर जागरण. का करतो? कारण जागरण या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःही जागा राहायचं आणि दुसऱ्यालाही जागा ठेवायचं. कसं जागा राहायचंय? इथं का आपल्याला जागा करायची का शेताची? जागा राहायचंय आपल्या आयुष्याविषयी. भजन करून जागा यासाठी राहायचंय की जागा राहून स्मरण करा पंढरीनाथा. जागा होऊन काय करायचं? पंढरीनाथाचं स्मरण करायचंय. स्मरण करणे म्हणजे आठवणे, घडोघडी आठवण करणे, त्यांचं चिंतन करणे, त्यांचं भजन करणे, याला स्मरण करणे असं आपल्या साध्या शास्त्रीय भाषेत स्मरण म्हणजे आठवण. कुणाची करा? पंढरीनाथाची. पंढरीनाथ म्हणजे आपला पेटीवरचा पांडुरंग. आता हा काकड्याचा अभंग आहे. काकडा आपण आपल्या लौकिक म्हणतो की देवाला जागा करतो, तसं तर काकड्यामध्ये देवालाही जागा केलंय, संतांनाही जागा केलेले. काही अभंग आहेत, काही अभंग देवालाही केलेले आहे. साधू संत झाला आपुले इथं जाईल हा नरदेह बघ काहीचा भगवंत. संतांनाही जागा केलंय आणि आपण देवालाही जागा करतो. पण खरं सांगू का, संतही जागेच असतात आणि देवही जागाच असतो. संतांना जागा करायची गरज आहे, मग त्यांना संत कोण म्हणेल? ते जागा नसल्यावर संत जागेच असतात. आणि देव तर जागा असतो. देव झोपल्यावर आपलं काय खरं आहे? देव जर झोपला तर आपलं काही खरं आहे का? नाही. मग देवाला जागा करायचंय, संतांना जागा करायचंय, हे जरी अभंग असले तरी करोनी सायास शिकविती सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. कुणाला जागा केलंय? आपल्याला. आपण जे काकडा करायला येतो ना, आपल्याला जागा करण्यासाठी काकडा, की आपण जागा झालं पाहिजे. कसं जागा होणं म्हणजे ह्या लौकिक दृष्ट्या ते सकाळी 3ला उठून काकड्याला जायचं हे आपलं झालं. आंघोळ करा नाही करा पण काकडा करा.
स्मरण करा, पण आपल्या जीवनामध्ये जागा होण्यासाठी की मायबाप हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. जन्म नाही जन्म
हात पाय कान डोळे मुख वचन सर्व दिलंय. आणि जेणे तू जोडशी नारायण, पण तरी आपण जोडतो का नारायण? काय जोडतो या हाताला आपण? सगळ्यात पहिले तर पैसे जोडायचा विचार करतोय माणूस, आहे की नाही? पैसे कसे जोडावे? पण पैसे काही आपल्यासोबत येत नाहीत. पैसे इथल्या संसाराला लागतात, मान्य आहे. म्हणून म्हणलेलं आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार. जोडा, पैसे जोडल्याला बंदी नाही. कारण आपल्याला दुसऱ्याच्या हाताकडे बघण्याची पण वेळ येऊ नये, ती पण लाचारी असते. आपल्या पोटापुरतं आपण कमवलंच पाहिजे. कर्म पण आपलं महत्वाचं कार्य आहे. कमवा पण इमानदारीनं, आणि लागतंय तेवढंच, किती पण नाही, कसं पण नाही, आणि वेळ घाला चिंतनामध्ये. म्हणून या संत महात्म्यांनी आपल्याला एकादशीचं व्रत 12 महिन्याच्या 24 एकादशी, महिन्याला 2 आणि 5 पर्वकाळ. 5 पर्वकाळ: कृष्णजन्म, रामजन्म, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि शिवरात्री. आता पर्वाला आजची जी एकादशी आहे, खूप जण म्हणतात मोठी आहे, धराव मोठी आहे. मोठी आहे एकादशी, सारख्या सगळ्या. मोठी लहान आहे का? नाही ना. पण 12 महिने धरणं होत नाहीत, मग एवढी धरावी, त्याचं पुण्य मिळेल म्हणून वर्षातून काही लोक 4 धरतात मोठ्या मोठ्या. त्याच्यातली ही एक एकादशी आजची. आणि येणारी आता उद्या महादेवाचं शिवरात्र, माघ महिन्याची. पण हिला काय म्हणायचं मग? पारणं का? हिला पारणं ना, हिला पारणं म्हणतात. तर ह्या एकादशी करून आपल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितले. ह्या 24 एकादशी, 5 पर्व आणि व्रत सोमवार, एवढं आपण शास्त्राप्रमाणे. आणि 24 एकादशी, 5 पर्व, 24 आणि 5 29. मग 29ची फोड केली काही शास्त्रकारांनी, आणि 20 आणि 9 वैष्णव, 20 आणि 9, आणि त्याचं नाव ठेवलं वैष्णव. आणि वैष्णव मग या आपल्याच वारकरी पंथाचं दुसरं नाव आहे वैष्णव. आणि या वैष्णव धर्मामध्ये वारीला महत्त्व केले. जी आपण दर एकादशीला पंढरपूरची वारी, मोठ्या एकादशीला पंढरपूर वारी,
एक महिन्याला तर आपण आषाढी वारी करतोच, पण दर एकादशीला वारी आणि उपवास हे अशा प्रकारे एकादशीचं व्रत आपल्या वैष्णव धर्माला लावून दिलेलं आहे शास्त्राप्रमाणे. संत जनाबाई ज्यांचा आपण आज अभंग सेवेकरिता घेतलेला आहे, तर त्यांची पण जी भक्ती होती, वैष्णव धर्मामधले मेन जे श्रेष्ठ संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन संत एकाच युगामधले, आणि त्यांच्यासोबतच नामदेवांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या काळातच जनाबाईचा जन्म झालेला आहे. जनाबाई गंगाखेड आपल्याच गावच्या, पण लहान असताना जनाबाई आई वडिलांसोबत पंढरपूरला गेल्या. जनाबाईचा अभंग आहे, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत पंढरीनाथ, म्हणजे त्याचं एक अभंग आहे, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू पंढरीनाथ. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांचे वडीलही वारी करत होते, ते पण वारकरीच होते, आणि वारीसाठी पंढरपूरला गेले असताना वेगवेगळ्या चरित्रामध्ये थोडा वेगवेगळा भागाला कुठं सांगितलंय की आई वडील दोघंही गेले होते आणि दोघांचाही मृत्यू झाला, कुठं सांगितलंय की आई आधीच वारली होती आणि वडील घेऊन गेले होते. याने कसंही जावं, 5 वर्षाच्या असताना त्या पंढरपुरात गेल्या, आणि आई वडील नसल्यामुळे पंढरपुरामध्ये दामा शेट्टी म्हणजे नामदेव महाराजांचे वडील यांच्या आश्रयाला त्यांना सोडल्या गेलं तिथल्या लोकांनी, की ही एक अनाथ मुलगी, आता इथं कुठं कुणाला सहारा द्यावा, कारण विठ्ठलाचे भक्त दामासेठी होते. दामासेठीचा पण वारकरी संप्रदाय म्हणजे खूप त्यांच्या पण वाडवडिलांपासून पंढरीनाथाचीच भक्ती होती, आणि भक्ती करत असताना त्यांना जो पुत्र झाला नामदेव, आणि हा तर एकदम पांडुरंगाचा खूप, जेव्हा नामदेवाचा जन्म झाला विठू बारशाला आला, म्हणजे इतकं घरगुती नातं होतं त्यांचं असं. आणि मग असे ते खूप संत आहेत, म्हणून या जनाबाईंना त्यांच्या आश्रयाला ठेवण्यात आलं, आणि संतांचं सेवेत्व त्यांना मिळालं. नामदेव महाराज हे विठ्ठलाचे संत, आणि त्या संतांची सेवा करण्याचं भाग्य जनाबाईंना मिळालं, आणि या भाग्यामुळं काय झालं की त्यांना विठ्ठलाची परम भक्ती मिळाली. त्यांनी आपल्या सगळ्यांना असा उपदेश केला अभंगाच्या पहिल्या चरणातून, विठ्ठल रुक्मिणी
दृष्टे भावभक्त देखून या. त्याच्यामध्ये केलेलं आहे की कबीराचे मागे सेने चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेने. त्या कबीरांचं नाव आपल्या तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात घेतलंय. तसंच तिकडच्या संत महात्मांनी जनाबाई आणि नामदेवांचं वर्णन केलेलं आहे. तर या कबीरजींना एकदा वाटलं की एवढ्या संत जनाबाई त्यांच्या सगळे पांडुरंग दळू लागतात म्हणे, कामं करू लागतात म्हणे. असं कळाल्यानंतर त्यांनी म्हणजे आपण त्यांची भेट तरी घ्यावी, कुठं आहेत, कसे आहेत म्हणून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. संत कबीर आले. जेव्हा ते चंद्रभागेच्या तीरावर उतरले तर चंद्रभागेच्या तीरावर उतरल्यावर त्यांना आता विचारायचं होतं की नामदेवाचं घर कुठं आहे, कोणते नामदेव महाराज आहेत. तर एवढ्यातच त्यांना दोघी तिघी महिला भांडण करताना दिसल्या. त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही का भांडताय? तर त्या दोघी तिघी जणी भांडत होत्या. त्याच्यात त्या तिघी जणी मैत्रिणी होत्या, त्यात ह्या जनाबाई होत्या आणि दुसऱ्या दोघी जणी त्यांच्या मैत्रिणी. त्यांचं चाललं होतं भांडण गौऱ्यावरून. गौऱ्या वेचलेला ढीग जनाबाईचा मोठा दिसत होता आणि या दोघींचे ढीग लहान होते. हा वाद चालू असताना कबीर महाराज तिथे गेले आणि त्या पोरींनी सांगितलं की महाराज, आम्ही तिघी जणी जर गौऱ्या वेचत असू तर तिघींचे ढीग कसे पाहिजे? सारखे पाहिजे. पण तिघींचे ढीग सारखे नसताना आमचे ढीग लहान आहेत आणि आमच्या दुप्पटीचा कसा काय? म्हणजे हिनं आमच्या गौऱ्या चोरल्या. मग जनाबाई म्हणत होती मी काही तुमच्या गौऱ्या चोरलेल्या नाहीत. मग आता कबीरजी म्हणले, मान्य आहे बाई तुझं की गौऱ्या चोरल्या नाहीस, पण आता सिद्ध कसं करावं? समोर जी डोळ्याला दिसणारी गोष्ट आहे ती खरी का? तुझं सांगणं खरं. आम्ही तुझा विश्वास कसा ठेवा? भांडण मिटवायचा तर कुठला तरी पुरावा पाहिजे. तर जनाबाईंनी सांगितलं की माझा पांडुरंग मला गौऱ्या वेचू लागतो. सवेवेची शेनी नामयाची जनी सवेवेची सेनी. सेनी म्हणजे रानशिऱ्या गौऱ्या. रानशिऱ्या गौऱ्या माहित आहेत ना? रानात पडलेल्या जसे असतात त्या रानशिऱ्या गौऱ्या. मग काय केलं कबीरजींनी? म्हणले, बाई खून सांग. तर त्या जनाबाई म्हणाल्या, ज्या गौरीला माझा हात लागलेला आहे, मी 2 हाताने वेचत नाही, माझे 4 हात म्हणजे माझ्या पांडुरंगाचे 2 हात असतात. आणि जेवढ्या गौऱ्या आम्ही वेचलेल्या आहेत पांडुरंगाला आणि मी, तर त्या गौरीमधून काय निघतो? विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतो. आणि मग तिथं त्या कबीर महाराजांनी प्रत्येक गौरीला कान लावायची, गौरी घेऊन कानाला लावायची आणि खाली टाकायची. तर जनाबाईचा जो ढीग होता तो पूर्ण विठ्ठल 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 म्हणत होता. आणि याच्यावरून भांडण मिटलं आणि तिथंच कबीर महाराज जनाबाईच्या पाया पडले, बाई तू कोण? आणि तिथं मग तिने सांगितलं की मी तर दासी आहे. कुणाची दासी आहे? मी नामयाची दासी आहे. मग त्यांनी तिथं उद्गार जनाबाईविषयी काढलेले उद्गार आहेत की जनी जनी कोण कहे जनी को दासी, जनी तो सारे संतन की दासी. सारे संतन की दासी. एवढं मोठ्या कबीरजींनी त्यांना पदवी दिली की ती दासी नाही, ती कोण आहे? काशी आहे. काशी. ज्या काशीमध्ये आपली मुक्ती होते तशी काशी तीर्थ. कबीरजी बी कमी नव्हते. कबीरजींना एका जणांनी विचारलं की तुम्ही एवढं सगळे संत तुमचं नाव घेतात किंवा तुमच्यात जे दैवत्व आलं ते कशामुळे आलं? तर कबीरजींनी एक त्यांच्या दोहे, कबीरजींच्या अभंगामध्ये दोहे आहेत, हिंदीमधले दोहे 2-2, 4-4 चरणाचे. तर त्यांनी एका दोह्यामध्ये असं म्हणलं आहे की कबीर कहे, म्हणजे मी काय केलं? कबीर कहे मन जैसी गंगा, म्हणजे मी माझ्या मनाला कसं केलं आहे? गंगेसारखं केलेलं आहे. आणि म्हणून मग लोक कबीर 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 म्हणत असतात. मग कबीरांची ही चर्चा कानावर आली. दुसऱ्या दोह्यात लगेच त्यांनी सांगितलं की कबीर कबीर क्या कहते हो जाओ यमुना तीर. कबीर कबीर क्या कहते हो जाओ यमुना तीर. गोपियों के प्रेम से ऐसे कई कोटी पर लूट जाएंगे कबीर. म्हणजे गोपीचं एका गोपीचं जे प्रेम आहे ते कोटीवर माझ्यासारखे कबीर जातील असं प्रेम आहे. हे तर माझं काहीच
काहीच नाही. म्हणजे हे त्यांच्या बोलण्यातलं काय होतं की मोठेपणा असून कमीपणा घेणं. तसं जनाबाईचं पण त्या मोठ्या होत्या पण त्या स्वतःला दासी म्हणून घेत होत्या. पण नाही, त्या दासी नव्हत्या. त्या दासी नव्हत्या. दासी होऊ शकतात का? ज्यांच्या हात लावलेल्या गौऱ्या जर विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्या दासी होऊ शकत नाही. तर अशा महान संत कवींनी आपल्या अभंगामध्ये पहिल्या चरणात आपल्याला उपदेश केलेला आहे की विठ्ठल रुक्मिणी तुम्ही पण काय करा, मला जे मिळालेलं आहे त्या विठ्ठल रुक्मिणीच्या भजनामुळे मिळालेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा विठ्ठल रुक्मिणी अखंड आणा ध्यानी. बरं, ध्यानी आणा पण कसं सांगितलंय? अखंड. आता ह्या पूर्ण अभंगामधला महत्वाचा भाग आहे. आपण भजन करतो पण आपलं भजन अखंड होत नाही. एवढीच कमी आहे आपल्या जीवनामध्ये. आपण सगळं करतो आणि म्हणून आपल्याला देवत्व प्राप्त होत नाही. आपल्याला जर देवत्व प्राप्त करायचं असेल तर आपण अखंड कशाला म्हणायचं? एकही क्षणाचा खंड न पडता. आणि मग जे नामचिंतन आहे का ते खरोखर असंच घ्यायला सांगितलेलं आहे, अखंड. पण आपल्याच्यानं अखंड घडत नाही. मग अखंड घडायला आपल्याला काय वाटतं? हे काम राहिलं, हे करता करता कसं घ्यावं? समजा तुम्ही कुठलंही काम करता, हाताने करता, तोंडाने करतो का आपण? नाही. मग तोंडाने मुखाने राम राम म्हणा, मुखाने कृष्ण कृष्ण म्हणा आणि काम करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि काम करा. कामामध्ये काम म्हणजे तुम्ही कोणतंही काम करा, काम करत असताना राम राम म्हणा. गुरु केलेला असेल तर तुमच्या गुरुच्या नामाचं चिंतन करा. नसेल केलेला तर तुम्हाला जे आवडते ते नाम करा. कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. जे रामायणाचे आले असतात ते रामाचे भक्त असतात, रामाचा राम 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 म्हणतात. काही कृष्णाचे भक्त असतात, काही विठ्ठलाचे भक्त असतात. हे पंथ आपल्याला फक्त गर्दी होऊ नये यासाठी ही व्यवस्था केलेली आहे ईश्वरानं आपल्याला. सगळे नाम एकच आहेत आणि सगळे देव पण एकच आहेत. कुठूनही गेलो चढण्यासाठी पायऱ्या, आता पंढरपूरला जायचं रस्ते वेगवेगळे आहेत का नाही? सगळीकडून रस्ते असतात. पण आता मातपुरीला यायचा एकच रस्ता आहे का? सगळीकडून वेगवेगळे रस्ते आहेत. कोणीही रस्त्याने आपण तुम्ही मातपुरीला येऊ शकता. तसंच आहे, आपण एकदा उच्च भक्तीवर पोहोचलो की एकाच ठिकाणी जातो सगळे. फक्त प्राथमिक स्वरूपात, पहिल्या स्वरूपात आपली जी भक्ती असते ती तिच्या वाटा वेगवेगळ्या असतात. म्हणून कोणतंही नाम घ्या. आणि या कलियुगामध्ये नामालाच महत्व आहे. का महत्व आहे का नामाला? कारण देवाला आपलं करण्यासाठी किंवा देव आपल्याला कळण्यासाठी जे मार्ग आहेत ते प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे होते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग
आता आहे कलियुग. या मागच्या युगामध्ये ज्या यज्ञ, दान, तप, ध्यान, धारणा आता ह्या युगामध्ये आपण करू शकत नाही. आणि कलियुगा माझी करावे तेरे देईल भेटी. आता तुम्हाला कीर्तन म्हणल्यावर काय वाटतं? इथं उभं राहून कीर्तन करणे हे कीर्तन नाही, हे पण एक साधनच आहे. कीर्तन म्हणजे काय? सतत नामाचा जप करणे. नाम संकीर्तन साधन जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायासे जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. म्हणजे नाम साधन हे सगळ्यात सुलभ आणि सोपं आहे. सकाळाशी
शूद्र महिला कुठंतरी त्या संतांना वाटलं असेल की भेदभाव केला जातो. जर कधीच पहिल्यापासून भेदभाव केला गेला नसता तर हा बघा म्हणायची गरज पडली असते का? सकळांशी येते आहे अधिकार म्हणायची गरज पडली नसती. का म्हणायची गरज पडली? तो अवकल ह्याची का गरज पडली? की आताही बघा आपल्यामध्ये रूढ आहे जातीचा हा कमी जातीचा हा ब्राह्मण हा शूद्र असा जर काही भेद असेल तर तो लहान थोर म्हणजे अज्ञानी आणि ज्ञानी पंडित असेल शहाणा असेल खूप शास्त्रामध्ये निपुण असेल आणि कोण काहीच भक्ती येत नाही अडाणी आहे तो म्हणजे लहान आणि थोर. मग जनाबाई कुठल्या शाळेत गेलेल्या होत्या का? जनाबाई कोणत्याच शाळेला गेलेल्या नव्हत्या. एक अक्षराची रेष ओढता येत नव्हती आणि त्यांनी सामर्थ्य मिळवलं. काय केलं त्यांनी? सामर्थ्य मिळवून स्वतः पांडुरंग कळू लागायचा. सुंदर माझे Oh,
विठ्ठला सासू आणि सासरा तीरतो जनाबाईचं लग्न झालं नव्हतं. सासरा होता का? नव्हता. सासू होती का? तीरतो तिसरा बी नव्हता. मग कुणाला म्हणू लागले हे? माझ्या जनीला नाही कोणी नाव घाली चक्रपाणी. तिचे सासू सासरे धीर बाह्या कोण होते? पांडुरंग होते. सगळंच तिचं गणपत पांडुरंग होते. आणि मग त्या जनाबाईंनी हे सगळं जे आपल्या भक्तीने मिळवलं ते आज आपणही मिळवू शकतो. कुठं काही म्हणजे अभ्यास करून खूप काही शास्त्र शिकून जनाबाईंनी केलं नाही. फक्त नामाच्या बळानं आणि सेवेनं. कुणाची सेवा केली? संतांची सेवा केली. नामदेव महाराज संत होते. त्यांच्या कुटुंबाची सगळ्या सेवा केली आणि ईश्वराचं नामचिंतन केलं आणि तिने देव आपलासा करून घेतला. आणि मग त्याच जनाबाई दुसऱ्या चरणात अभंगाच्या
येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई कोणी नव्हतं, पण पंढरीचा पांडुरंग त्यांची आई झाली. आणि झाले सोयरे त्रिभुवन. त्रिभुवन आपल्यासाठी ही पृथ्वी त्रिभुवन आहे, पण जर शास्त्राच्या दृष्टीने बघितलं स्वर्ग पाताळ पृथ्वी त्रिभुवन. त्रिभुवनामध्ये आपलंसं करण्याची ताकद जी संतांमध्ये आहे ती जनाबाईमध्ये आली. म्हणजे झाले सोयरे त्रिभुवने. कुणामुळे? पांडुरंगाची कृपा झाल्यामुळे, संतांची कृपा झाल्यामुळे. आणि मग त्याच दुसऱ्याला नामदेव महाराजांच्या संत कृपेने जनाबाईंना महान संतत्व प्राप्त झालं. त्याच जनाबाई झाले सोयरे त्रिभुवन. विठू माझा संत मांदियाळीमध्ये त्यांना कोणत्याही नात्याची कमी नव्हती. जे आपले सोयरेधारे आपल्यासाठी जे करतात त्यापेक्षाही ते संत महात्मे एकमेकावर जीव लावून त्यांना कुठल्याही सोयरेधाऱ्याची कधी कमी पडू देत नव्हते. आणि आजही आहेत. आजही संत बघा तुम्ही, आपल्या नात्यामध्ये जरी कमीपणा असेल, नात्यामध्ये जरी एकमेकांची वडाताण असेल, रुसवा फुगवा असेल, पण संत महात्मे सत्याच्या नात्याने जर आपण आलो तर आनंद प्राप्त होतो. आपल्याला प्रेम वाटतं एखादा संत आपल्याकडे आला तर. आजच जनाबाई आमच्या म्हणल्या एवढे संत यायले, मला खूप चांगलं वाटते. फोनवर बोलताना मग अशी म्हणल्या, म्हणजे काय आपण नुसता चार अभंग पाठायचं आणि नुसतं थोडंसं येते तर आपल्याला संत म्हटलं जाते. म्हणजे ह्या सगळ्या त्रिभुवन ह्या
भजनामध्ये अशी ताकद आहे की हे त्रिभुवन आपलं ते सोयरा आपण करतो. आणि मग अखंड जया तुझी अखंड जया तुझी प्रीती मोजते दयाची संगती. ज्याला अखंड म्हणजे नेहमी तुझी प्रीती म्हणजे ईश्वरा तुझं जे अखंड प्रेम करणारे संत महात्मे अशा संतांची मला काय दे सतत संगती दे. आणि काय होईल मग या संगतीनं एक शास्त्रामध्ये दृष्टांत दिलेला आहे भृंगी नावाच्या किड्याचा. भृंगी नावाचा किडा म्हणजे आपण तिला कुंभारी म्हणतो. कुंभारी ती मातीचं घर करते भिंतीला आणि मातीचं घर करून त्याच्यामध्ये ती आळी आणून ठेवते. आळी आता मी हे लहानपणापासून बघत होते पण मला वाटायचं ती खायसाठी आळी आणते काय तिचं खाद्य असेल असंच वाटायचं. पण मी आता काल परवा असं वाचलं की ती खाण्यासाठी आळी आणत नाही म्हणे. ती आळी त्याच्यात आणून ठेवून त्याचं तोंड बंद करते आणि थोडंसं जागा ठेवते आणि इकडून तिकडून येऊन ती ते दंश करते त्याला सारखा बाहेरून येऊन. आता शास्त्रात लिहिली बरं का इतकं बारीक निरीक्षण मी नाही केलेलं पण मी वाचलंय की भृंगी किड्यानं त्या आळीचा भृंगी बनवतो म्हणे. भृंगी किडा त्याला भृंगी नाव आहे शास्त्रात पण कुंभारी म्हणतो आपण त्याला. ती कुंभारी त्या मातीच्या घरामध्ये आळी आणून ठेवते आणि येता जाता तिला अशी सोंड मारते म्हणजे चावते वरल्या त्या दारातून आणि मग तिला इतका धसका बसतो म्हणला मधल्या आळीला. आता हे संत महात्म्यांनी लिहिले याच्यावर अभंग बी आहे. तुका म्हणे सगळी झाली भिंगोरी. झाली भिंगोरी सगळी. सगळी झाली सगळी सगळी झाली भिंगोरी. भिंगोरी ती चावते तिला धसका बसतो ती धसकून असं म्हणते आली म्हणजे तिला इतका धसका बसतो की धसकून तिचे धसधस केल्याने तिला पंख फुटतात मध्ये आणि पंख फुटून ती चावणारी जशी असते का तसाच भुंगा म्हणून ती बाहेर येते. म्हणून तिला भ्रंगर म्हणलेलं आहे. भ्रंगी असं नाव आहे तिचं. आणि ते एक साधा किडा जर संगतीनं धसकीनं जर कसा होतो तर मग ईश्वराचं प्रेम करणाऱ्या माणसासोबत जर आपण राहिलो तशा संतांच्या संगतीत जर आपण राहिलो तर आपला पारण होणार नाही का? नक्कीच होणार आहे. आणि याच जन्मात आपल्याला तो करायचा आहे. पुन्हा पुन्हा कशाला जन्म? 184 योनी नंतर हा एक जन्म आपल्याला भेटतो. 84 त्याच्यापैकी एक हा म्हणजे एक मनुष्य देह 84 मध्ये एक. आणि या 84 योनी म्हणजे कोणत्या? मांजर, कुत्रा, बैल, डुक्कर. आणि या बाकीच्या योनीमध्ये आपल्याला काही सोय नाही आहे देव धर्म करण्याची. काहीच आपल्याला काही करता येत नाही.
त्यांच्यामध्ये नाही. आणि जरी चुकून त्यांच्या हाताला चुका झाल्या तर त्यांना पाप पण लागत नाही, कारण त्यांच्याकडे पुण्य करण्याची प्रवृत्ती नाही आहे. हे फक्त एका माणसाच्या जन्मामध्ये आहे. म्हणून याच जन्मामध्ये आपण ईश्वराचं चिंतन करायचं. सावध होनी बदली लागा, सावध होनी बदली लागा, सावध होनी बदली लागा, देवगणाचे वारे, देवगणाचे वारे, कैवारी. हेच अभंगाच्या तिसरा चरणात जनाबाई महाराज सांगतात. देवा करा धानी. देव करा धानी, देव करा धानी, देव करा धानी, देव करा धानी. देव करा धानी, देव करा धानी, देव करा धानी, देव करा धानी. देव करा धनी आणि रिद्धी सिद्धी बाहेर पाणी. मग आपलासा देव करायचा, धनी करून घ्यायचं देवाला आपल्याला. पहा, लौकिकामध्ये आपण धनी, धनी म्हणजे आपला मालक, धनी म्हणजे आपला पती, धनी म्हणजे आपण ज्याची सेवा करतो तो आपला वरिष्ठ. मग लौकिकात जर आपला पती असेल तर आपण त्या आपल्या पतीच्या नावानं काळी पोत गळ्यात घालतो आणि कुंकू लावतो. एवढंच केल्याने तो आपला काय होतो, धनी बनतो. आणि आयुष्यभर आपल्याला सांभाळण्याची जिम्मेदारी तो घेतो. नाव नाव त्याचं नाव घ्यायला बाय आपण किती मानाचे असतो, भुकेजलेल्या. नाव घ्या नाव घ्या, लाजू 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 आपण म्हणतो नको बाई. का? कारण तो धनी केलाय आपण, म्हणूनच ना. आपण जसं आपल्या धन्याचं नाव लाजून घेतो तसं या न लाजता ह्या धन्याचं नाव घ्यायचं. नावानंच हा पण प्रसन्न होणार आहे. नाव म्हणजेच नाव. लौकिकातला पती आपला जसा धनी होतो ना, आपली सगळी जिम्मेदारी सांभाळतो. कशी? समजा आता पती पत्नी जर एखाद्या हॉटेलमध्ये गेले किंवा कुठं तर जेवायला गेले, जेवण झालं बाहेर निघताना तो नवरा म्हणतो का तुझं बिल तू दे.
दोघांचं बिल देतो, म्हणजे तिची न सांगता तो जिम्मेदारी सगळी घेतो. तसाच हा ईश्वर सुद्धा आपली सगळ्यांची जिम्मेदारी घेतो. देव करा धनी. आणि मग रिद्धी सिद्धी वाहे पाणी. रिद्धी सिद्धी म्हणजे कोण? ग्रंथात रिद्धी आणि सिद्धी गणपतीच्या 2 पत्न्या सांगितल्यात, पण रिद्धी म्हणजे बुद्धी, आपली बुद्धी. आणि सिद्धी म्हणजे आपण जे संकल्प करू तो मिळणे म्हणजे सिद्धी. आपल्या मनात जी येईल जी गोष्ट ती आपल्या मनासारखं सगळं होऊ लागलं म्हणजे आपण काय म्हणतो? सिद्धी. ही संत महात्म्यांना प्राप्त होते. कधी? देवधनी केल्यावर, देवाला धनी केल्यावर. आणि कारण कसा आहे तो? सर्व सुखाचे आगर देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. आणि कारण कसं आहे, तो सर्व सुखाचा आगर आहे. आणि तो तसा सुखाचा आगर जर आपण धनी केला तर रिद्धी सिद्धी सगळ्या प्रकारची उपलब्धी आपल्याला प्राप्त होईल. भजन करू आपण. अखंड आला ध्यानी मग सुखा काय मुने झाले सोयी रे त्रिभुवने देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. तिन्ही चरणामधून आपल्याला जनाबाईंनी विठ्ठल रुक्मिणीच्या जवळ कसं जाता येईल आणि काय करता येईल याचं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे.
आणि चौथ्या चरणामध्ये लक्ष जावई लावा रे चरणी